माझ्या सर्व बंधू भगिनींचे मी हरीश आदावळे आपल्या YouTube चॅनलमध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत करतो. बंधू भगिनींनो, आज आपण स्काय फोर्स या चित्रपटाबद्दल जाणून घेणार आहोत. बंधू भगिनींनो, स्काय फोर्स हा अभिषेक अनिल कपूर आणि संदीप केवलानी दिग्दर्शित चित्रपट 24 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात अक्षय कुमार, वीर पहारिया, सारा अली खान आणि निम्रत कौर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 1965च्या भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट भारतीय वायुसेनेच्या पहिल्या हवाई हल्ल्याची कथा सांगतो. या चित्रपटाची कहाणी साधारण अशा प्रकारची आहे. कहाणी ही विंग कमांडर KO आहुजा ज्याची भूमिका अक्षय कुमार यांनी आणि स्क्वॉड्रन लीडर विजय वीर पहारिया यांच्या नेतृत्वाखालील भारतीय वायुसेनेच्या सरगोदा एअरबेसवरील साहसी हल्ल्याभोवती फिरते. या मोहिमेदरम्यान विजय बेपत्ता होतो, ज्यामुळे आहुजा आणि त्यांची टीम त्याच्या शोधात लागतात. या चित्रपटातील अभिनय जो आहे तो अक्षय कुमारने विंग कमांडर आहुजाच्या भूमिकेत प्रभावी कामगिरी केलेली आहे. वीर पहारिया याने आपल्या पहिल्या चित्रपटात स्क्वॉड्रन लीडर विजयची भूमिका उत्कटतेने साकारली आहे. सारा अली खान आणि निम्रत कौर यांनीही आपल्या भूमिकांना योग्य तो न्याय दिला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि तांत्रिक बाबी. दिग्दर्शक जोडीने युद्धाच्या पार्श्वभूमीवर एक प्रभावी कथा मांडली आहे. चित्रपटाची पटकथा आणि छायाचित्रण विशेष उल्लेखनीय आहे. VFXच्या मदतीने 1960च्या दशकाचे वातावरण प्रभावीपणे उभे केले आहे. या चित्रपटातील संगीत, चित्रपटातील गाणी आणि पार्श्वसंगीत कथानकाला पूरक आहे. विशेषतः माई हे गाणे प्रेक्षकांच्या मनात ठसले आहे. एकूणच काय तर स्काय फोर्स हा देशभक्ती, साहस आणि बलिदानाची कथा सांगणारा चित्रपट आहे.